गरज आहे. कारण आपण जेव्हा 1 आणि 2 नोव्हेंबरला इथे याल तेव्हा आपण पाहाल की साधारण 12 ते 13 लाखाची सायकल घेऊन लोक इथे येतात आणि या रस्त्यांवरती ते ती सायकल चालवतात. म्हणजे चढ उताराचे रस्ते कुठे आहेत तर कोकणामध्ये सुद्धा लोक सायकलिंग करतायत. पण गेली 3 वर्ष पहिला नंबर कोणाचा येतोय तर सांगलीमधल्या माणसाचा. सांगली, कोल्हापूर, चंदगड इथल्या लोकांचा पहिला नंबर येतो. कारण त्याच्यामध्ये ते सातत्य आहे. आमचा प्रयत्न हा आहे की हेच सातत्य इथे आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या असं मागच्या 3 वर्षात लक्षात आलं की 70% सायकलिस्ट आणि 30% सायकल असं ते कॉम्बिनेशन असतं. 70% सायकलिस्ट आपले तयार झाले. अनेक जण आहेत जे अतिशय चांगल्या पद्धतीने सायकलिंग करतात. पण हा खर्चिक खेळ आहे. म्हणजे कुठलाही एखाद्या खेळाकडे आपण गेलो की त्याचा खर्च तुलनेने जास्त आहे. तर ते आपण सन्माननीय पालकमंत्री, उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत यांना सांगितलं. तर ते म्हणाले आत्ताच्या आत्ता तुम्हाला जी सायकल हवी ती सांगा, ती सायकल आपण उपलब्ध करून देऊ आणि तिचा सुयोग्य वापर तुम्ही कराल ही मला खात्री आहे. आपण आमच्याच क्लबमधला एक सौरभ रावणम जो निवळीमध्ये असतो त्याला आयडेंटिफाय केलेलं होतं ऑलरेडी. त्याच्या फ्रेम साईजनुसार सायकल मागवली. सर्व मिळून सायकल आणि ॲसेसरीजचा संपूर्ण खर्च हा 5 लाख रुपये आहे. हा 5 लाख रुपये खर्च सन्माननीय पालकमंत्र्यांनी केला. आता जो मुलगा नॉन गिअर सायकल चालवत होता तो गिअरच्या सायकलवरती प्रॅक्टिस करायला लागला. सोबत सन्माननीय पालकमंत्र्यांनी असं सांगितलं, ठीक आहे तुम्ही एका मुलाकडे 2 सायकल घेतली, पण त्या सायकलचा सुयोग्य वापर झाला पाहिजे. जास्तीत जास्त जणांनी ही सायकल चालवली पाहिजे. आम्ही त्यांना आश्वासन केलं आणि कृतीच्या माध्यमातून ते करून दाखवलं. त्यांना असं सांगितलं की फक्त सौरभच्या माध्यमातून जरी ही सायकल आली असली तरी त्या उंचीचा जो कोणी आहे तो प्रत्येक जण ही सायकल चालवेल. आणि त्याचं पहिलं फळ जे आपल्याला मिळालं ते विभागीय स्तराची स्पर्धा आता बहुतेक 1 तारखेला कोल्हापूरला आहे. जिल्हास्तरीय जी सायकलिंग स्पर्धा झाली त्याच्यामध्ये रुद्रदर्शन जाधव यांचा त्या सायकलवरती त्यांच्या वयोगटात प्रथम क्रमांक आहे. ते सन्माननीय पालकमंत्र्यांना आम्ही सांगितलं. तर त्यामुळे त्याचे रिझल्ट द्यायला सुद्धा रत्नागिरी सायकलिंग क्लबने सुरुवात केली. आता रुद्रदर्शन महिन्यामध्ये आपण किड्स सायकलॉथॉन घेतली. त्याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त मुलं, जवळपास 23 ते 24 शाळांमधले विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेली ही पहिलीच किड्स सायक्लोथॉन रत्नागिरीमध्ये होती. 400 पेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यामध्ये आपण थीम ठेवली होती लिटिल ॲस्ट्रोनॉट्स ऑन व्हील्स, म्हणजेच छोटे अंतराळवीर चालवणार सायकल अशी थीम ठरवून आपण खगोलशास्त्राविषयी मुलांना अवगत केलं होतं किंवा त्याची गोडी मुलांना लागावी असा प्रयत्न केला होता. त्यामुळे 400+ विद्यार्थी, 400+ मुलांनी सायकल चालवलीच, पण त्याबरोबर खगोलशास्त्राविषयी देखील त्यांच्यामध्ये गोडी तयार झाली. असा प्रयत्न रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून केला आहे. आणि हॉटेल विवेकमध्ये चांगला पाहुणचार घेतात, चांगली रत्नागिरी लक्षात ठेवतात आणि त्याचा फायदा आम्हाला असा दिसतोय की जे 200-225 लोक इथे येऊन परत जात आहेत ते त्यांच्या रेफरन्सने अनेक जणांना रत्नागिरीमध्ये जा असं सांगायला लागलेले आहे. 2020च्या आधी जेव्हा सायकलिंग तुलनेने कमी होतं, पूर्णसूर्य फाउंडेशनची स्थापना होत होती, त्यावेळेला अनेक गोष्टी आमच्या अशा लक्षात येत होत्या की तुलनेने टुरिझम रत्नागिरीमध्ये कमी आहे. म्हणजे मुंबईमधनं माणूस निघाला की तो गोव्यात जातो, ट्रान्झिट डेस्टिनेशन म्हणून रत्नागिरी वापरतो. डॉक्टर नितीन सनगर आहेत किंवा प्रसाद हक्कमकर आहेत, महेशजी सावंत आहेत, विनायकजी असतील, दर्शन आणि सचिनजी असतील, आम्ही सगळेजण या उपक्रमांसाठी बाहेर जाऊन रत्नागिरीत या असं सांगतो. तेव्हा एकाने आम्हाला विचारलं होतं, हिंदी भाषिक होता, की रत्नागिरी कुठे आहे. आणि ते आम्हाला खूप लागलं होतं की रत्नागिरी कुठे आहे असं विचारू शकतो की रत्नागिरीची ओळख नाही. आणि त्यामुळे आपण ती ओळख निर्माण करण्याचा अनेक जण जे प्रयत्न करतात, सिंहाचा वाटा अनेकांचा आहे, आम्ही खारीचा वाटा त्याच्यामध्ये आमचा देण्याचा प्रयत्न करतोय. आता रत्नागिरी एक टुरिस्ट डेस्टिनेशन झालेलं आहे असं आम्हाला वाटतं. आणि खास रत्नागिरीची पॅकेजेस व्हायला लागलेली आहे. सायकल टुरिंगसाठी लोक येत आहेत. त्याचाच अनुभव आपल्या सगळ्यांबरोबर सांगतो. इंग्लंडमधली अँड्र्यूज जे BNP पॅरिगासमध्ये चांगल्या हुद्द्यावरती आहेत, ते आणि त्यांचे 2 कलीग 3 जण लंडनमधून डायरेक्ट काश्मीर ते कन्याकुमारी ट्रॅव्हल करायला सायकलवरून भारतामध्ये आले. 45 दिवसापूर्वी त्यांनी सायकलवरून त्यांची सायकल जर्नी सुरू केली आणि त्यांना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबविषयी कळलं. त्यांनी फोन करून दर्शनजींच्या संपर्कात ते होते आणि फोन करून आपल्याला सांगितलं, भेटायची इच्छा व्यक्त केली. दुष्करच्या माध्यमातून झालेल्या गाड्यामध्ये आपण त्यांना बोलावलं, त्यांना सन्मानित केलं आणि आज त्यांच्याबरोबर सगळेजण इथे उपस्थित असलेले 20 किलोमीटरची राईड त्यांना पुढच्या वाटेला सोडण्यासाठी करून इथे आलेले आहे. सो अशा पण रत्नागिरी सारख्या ठिकाणाहून तिथे जाणं
त्याच्यामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट आहे की वाटेत लागणारा चढउताराचा आंबा घाट, शेडगेवाडीचा घाट. तर त्यामुळे नाशिकवरनं येणं किंवा लातूर, बीड इथून पंढरपूरला पोहोचणं आणि त्याच्या तुलनेत रत्नागिरीतनं पोहोचणं याच्यामध्ये दुपटीने किंवा तिपटीने जास्त प्रयत्न करावे लागतात. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की भोसलेवाडी नावाचं गाव आहे उमरत जवळ, त्यांनी आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांची राहण्याची तिथे व्यवस्था केली. अगदी दही धपाटे वगैरे संपूर्ण त्यांनी तिथे आपल्या रत्नागिरीवासियांना दिलं. आणि एक प्रथेनुसार पंढरपुरातून जेव्हा आपण परत येतो तेव्हा आपण जो प्रसाद आणलेला असतो तो आपल्या आप्तस्वकीयांना सगळ्यांना देतो. तर तो प्रसाद वितरण आपण ठेवलं होतं विवाह एक्झिक्युटिव्ह मध्ये. तेव्हा भोसलेवाडीतले हे सगळे लोक आले आणि त्यांनी असा आशावाद व्यक्त केला की दरवर्षी रत्नागिरीवासीय जास्तीत जास्त जण तुम्ही सायकलवरनं या आणि तुमची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था भोसलेवाडीमध्ये मोफत आपण करू, असा आशावाद त्यांनी 9 तारीख घेतली. पुन्हा एकदा खूप आजूबाजूच्या स्पर्धा लागल्या तरी देखील आपली सुयोग्य प्रसिद्धी आपण सर्वांनी केलेली. त्यामुळे जवळपास 42हून जास्त शहरांमधून 215 पेक्षा जास्त सायकल प्रेमी रोलर कोस्टर सायक्लोथॉनला येत आहेत. त्यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या बरोबरीने पत्रकार बंधू भगिनींचा सुद्धा अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम आजपर्यंत 3 वर्षातला हायएस्ट काउंट आपण इथे घेतलाय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.